पावसासंदर्भातली पुढची बातमी आहे अंबरनाथमधून। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलंय। गाभारा 5 ते 4 फूट पाण्यात गेलाय। दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी भोले शंकराच्या मूर्तीची व्यवस्था करण्यात आली आहे आणि अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। युनेस्कोच्या यादीतलं हे एक मंदिर आहे, त्यामुळे आपण ही दृश्य पाहू शकतोय। गाभाऱ्यात पाणी शिरलंय। मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतलाय। या मंदिरांच्या पुजारींसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय मुधाणे यांनी। पाहूया। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात आणि आपण प्राचीन शिवमंदिरात पाहू शकता गाभाऱ्यात पूर्णपणे पाणी आलेले आहे। हे जे गाभारा आपण पाहू शकता, जो अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा गाभारा, हा जो गाभारा आहे 10 ते 12 फूट खाली आहे आणि दर्शनासाठी इथे खाली जावं लागतं। पूर्णपणे 4 ते 5 फूट पाणी या मंदिरात जमा झालेले आहे। अंबरनाथच्या या शिवमंदिरात आपण पाहू शकता जे त्रिशूळ दिसते, ते त्रिशूळ कमीत कमी 3 ते 4 फुटाचं त्रिशूळ आहे आणि ते त्रिशूळ आता पूर्णपणे 1 फूट वरती दिसते। पाहायला गेलं तर जे पाणी पूर्णपणे 5 फूट पाणी या गाभाऱ्यात जमा झालेलं आहे। शिवमंदिरात जेव्हा पाणी येतं तेव्हाच आपण बोलू शकतो की अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, कारण की जेव्हा मुसळधार पाऊस होतो तेव्हाच शिवमंदिरात पाणी येत असतं आणि आत्ता अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभारा पूर्णपणे भरलेला आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर अंबरनाथमध्ये आता मुसळधार पाऊस पडत आहे हेच दिसून येते। कॅमेरावर नितीनचा अजिताने साम टीव्ही अंबरनाथ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।